बघू ना आम्ही पण नवी मुंबईतील खारघर येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे मूळ SIR फॉर्म आढळल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे। भाजप युवा मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याकडे फॉर्मची कस्टडी व झेरॉक्स काढण्याचे काम सुरू होते। हे फॉर्म्स केवळ शासकीय अधिकारी किंवा BLO यांच्याकडे असणे अपेक्षित असताना ते भाजप कार्यकर्त्याकडे कसे सापडले असा आक्षेप घेत विरोधकांनी निदर्शने केली। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित भाजप पदाधिकाऱ्याला आणि तेथील सर्व फॉर्म्स ताब्यात घेतले आहेत। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत। नाही सर सगळं चेक करा पहिले सगळं चेक करा। मी अजून दुसरी पहिली बघितली त्यात पण आहे हे डाटा असा शेअर करतात लोकांचा आणि त्याच्यावर हे निवडणुका लढवतात। यांच्याकडे आले कुठून मी आता प्रांतांना पण बोलवतो अजून बघा इथं चेक करत नाहीये। हे घ्या दोघं हे पण होते हे पण होते हे आलं हा दुकानदार झेरॉक्स मारत होता। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मी सेक्टर 19 खारघर या ठिकाणी झेरॉक्सच्या एका दुकानात माझ्या पर्सनल कामाचे झेरॉक्स काढण्यासाठी गेलो असता मला त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने SIR चे ओरिजिनल फॉर्म झेरॉक्स करत असल्याचे माझ्या लक्षात आलं। मी त्या दुकानदाराला विचारणा केली की बाबा हे फॉर्म कुणी दिले तुला? तो म्हणला मला एक व्यक्तीने दिले, मला नाव नाही माहित। मी त्या व्यक्तीला फोन केला की बाबा कोण आहे तू, इथे कसे काय, हे शासनाकडे जमा पाहिजे, हे या दुकानात कसे काय आले? तो बोला मी 5 मिनिटात आलो। तो आला आणि मला म्हणाला की मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे, हे फॉर्म माझ्याकडे, तू माझ्याबरोबर काय तुझा प्रॉब्लेम आहे मला सांग। मी म्हटलं तुझ्याकडे फॉर्म आले कसे? तर तो इकडे तिकडे कार्यकर्त्यांना फोन करायला लागला, दमदाटी करायला लागला, माझ्यावर हात सुद्धा उचलला त्यांनी आणि ते फॉर्म तिथून जबरदस्तीने घेऊन जायचा प्रयत्न केला। तेवढ्यात मी कंट्रोलला कॉल दिला, तिथे पोलीस आले आणि पोलिसांनी ते सगळे फॉर्म जमा केले आणि त्या व्यक्तीलाही ताब्यात घेतलं। आम्ही पोलीस स्टेशनला आलो असता ते डॉक्युमेंट ठेवत असताना तो आरोपी इथून पळून गेला आणि आता जे फॉर्म गव्हर्नमेंटच्या ताब्यात पाहिजे, लोकांनी मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे जमा करून दिलेत, BLO कडे आपल्या स्वतःची माहिती दिलेली आहे, मोबाईल नंबर दिले, आधार कार्ड दिले, ही जी माहिती आहे लोकांची ही सेफ गव्हर्नमेंटकडे असायला पाहिजे, ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे आली कुठून? हा माझा त्यांना प्रश्न आहे। हे जे BLOंनी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांना फॉर्म झेरॉक्स काढून देण्यासाठी, डाटा लीक करण्यासाठी मदत केली, अशा कार्यकर्त्यांवरती, अशा शासकीय कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी माझी मागणी आहे। मी स्वतः शिवसेनेचा विभाग प्रमुख खारघर शहरचा आहे आणि त्या फॉर्म बद्दल मला माहिती असल्यामुळे ते माझा हा प्रकार लक्षात आला। SIR चे ओरिजिनल फॉर्म आहे, ज्यातून हा 149 हा 138 हा 138 हा जो आहे 141 149 140 149 अशी प्रकारचे आमच्याकडे 5-6 आम्हाला सापडले। संपूर्ण SIR फॉर्म ओरिजिनल फॉर्म आहे आणि हे ओरिजिनल फॉर्म आज एका शॉपमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्या फॉर्मची जरा काढतो म्हणजे हे फॉर्म त्यांनी घेऊन आलेले आहेत BLO कडून, तर असे फॉर्म कोणाला दिले जात नाही। अशा पद्धतीने त्या पदाधिकाऱ्याला आम्ही पकडून स्वतः बारीक बोलले, आमची खारघर शहर विभाग प्रमुख त्यांनी हे फॉर्म सकट त्या पदाधिकाऱ्याला पकडलं, पोलीस स्टेशनला घेऊन आले होते, स्वतः पोलीस आले होते, पण आज पदाधिकारी पळून गेले नाही। पण एक फॉर्म आपल्याकडे जमा आहे, पाहू शकता ओरिजिनल फॉर्म असा आहे, हजारो फॉर्म आहेत असे, म्हणजे क्रमांक 5, 6, 4 सगळे फॉर्म खारघर शहरातले, म्हणजे खारघर शहराचा हा एक्झाम्पल झाला। अशाच पद्धतीने गावामध्ये केला असेल, पनवेलला केला असेल, नवी पनवेलला केला असेल, शहरात केला असेल, भारतीय जनता पार्टी मोठ्या पद्धतीचं SIR रजिस्ट्रेशन करते, तुम्ही बघू शकता किती ट्रान्सपरन्सी आहे SIR तुम्ही बघू शकता। त्या आपली काय गॅरंटी हे बोगस वोटिंग नसतील, अशा पद्धतीने जर हे जरा काढणार आणि तुम्ही हे बोगस वोटिंग हे वापरणार तर आम्हाला पूर्ण मोठा संशय आहे। ते पूर्णपणे शासकीय मालमत्ता असलेले पूर्ण डॉक्युमेंट्स आज मार्केटमध्ये झेरॉक्स करताना आम्हाला सापडले। तिथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स करत होते। अत्यंत गोपनीय माहिती म्हणून ECI ने या दस्तावेजाला जाहीर केलेलं आहे आणि तशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाते। परंतु जर एक गोपनीय जे दस्तावेज आहे ते जर मार्केटमध्ये झेरॉक्स करताना सापडत असेल तर अशा पद्धतीची जी मोडस ऑपरेंडी आहे ती भारतीय जनता पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतोय। ही जी आमची तक्रार होती आणि हा जो आमचा आरोप होत आहे त्याचे हे पुरावे आहेत आणि त्यासाठी म्हणून आम्ही तिथे पोलीस स्टेशनला त्या सर्व गुन्हेगारांना घेऊन आलो होतो ज्यांच्याकडे हे डॉक्युमेंट सापडले। परंतु ते पोलीस स्टेशनला इथे पोलिसांना गुंगारा देऊन
तिथून पळून गेलेत आणि त्यानंतर आमची रास्त मागणी अशी आहे की हे शेवटी सरकारी दस्तावेज, ज्यावेळी इथे बेलोंची सही होते तेव्हा हे सरकारी दस्तावेज होतात. शेवटी प्रांत आणि जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी म्हणून ERO आहेत यांची जबाबदारी आहे की याची पूर्णपणे काळजी घेणं. तेव्हा आमची मागणी होती की त्यांनी स्वतः येऊन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा आणि अशा पद्धतीने जे जे याच्यामध्ये दोषी आहेत मग ते चेन ऑफ कस्टडी कोणाची होती हा नंतर तपासाचा भाग आहे. परंतु इथे प्रांतांनी स्वतः येऊन या ठिकाणी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. आम्ही या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टरना पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत प्रांताधिकारी स्वतः या ठिकाणी येत नाहीत आणि गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आमच्या सर्व वरिष्ठांना देखील आम्ही कळवलेलं आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देखील त्या पद्धतीने पक्षाचा तक्रार अर्ज देखील जे ऑफिशियली जायचा आहे तो गेलेला आहे. परंतु या ठिकाणी आमची आता तर वेगळी मागणी आहे की आम्ही पहिले भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी हे डॉक्युमेंट्स कुठून मिळवले, काय मिळवले हे शेवटी तपासातून निष्पन्न होईल. परंतु आमची आता उलटी तक्रार शासकीय यंत्रणेच्या विरुद्ध आहे की जे या शासकीय दस्तावेजे कस्टोडियन आहेत, ज्यांच्याकडे ज्याची जबाबदारी आहे अशा प्रांताधिकाऱ्यांवर पहिले कारवाई व्हायला पाहिजे. त्यांच्यावर शासकीय प्रक्रियेनुसार गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. आणि या निमित्ताने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांना देखील आम्ही विनंती करतो की सर्वप्रथम इथल्या ERO आणि प्रांताधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. काल दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास खारघर सेक्टर 19 येथील एका झेरॉक्स सेंटरवरती निवडणूक आयोगाच्या गणनापत्रके, ज्याला आपण इन्युमरेशन फॉर्म म्हणतो, त्याची झेरॉक्स काढण्याचे काम चालू असल्याबद्दल आणि एक ग्रस्त श्री सूरज पाटील हे अनाधिकृतरित्या सदर फॉर्मची झेरॉक्स काढत असल्याची तक्रार आमच्या मतदान नोंदणी अधिकाऱ्याकडे प्राप्त झाली. मतदान नोंदणी अधिकाऱ्यांनी तात्काळ सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांना त्या झेरॉक्स सेंटरवरती पाठवले आणि त्या ठिकाणी प्राथमिक चौकशी केली असता साधारणपणे 3400 गणनापत्रके त्या ठिकाणी झेरॉक्ससाठी सूरज पाटील यांनी आणलेली होती. ती सर्व गणनापत्रकाची पाहणी आणि तपासणी करण्यात आली असता एकूण 11 मतदान केंद्रावरचे गणनापत्रके होती. त्यात 5 मतदान केंद्रावरची जास्त होती आणि 6 मतदान केंद्रावरचे केवळ एक गणनापत्रक होतं. तर ही गणनापत्रके अनधिकृतरित्या ताब्यात बाळगणे आणि त्यांची झेरॉक्स काढणे हे नियमानुसार आणि कायद्याच्या विरुद्ध असल्यामुळे आम्ही तात्काळ खारघर येथील पोलीस स्टेशनमध्ये श्री सूरज पाटील यांच्या विरोधात भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम आणि भारतीय न्याय संहिताचे संबंधित कलम याच्या खाली गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. त्याचा पुढील तपास चालू आहे. तसेच जे 5 BLO आहेत की ज्यांच्या दप्तरामधून जास्तीचे 100पेक्षा जास्तीचे फॉर्म हे हस्तांतरित झालेले होते, त्या 5 BLOंना निलंबित करण्याचे आम्ही आदेश निर्गमित करत आहोत आणि त्यांची पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आम्ही संबंधितांना आदेश देत आहोत. ती कारवाई लवकरच पूर्ण करण्यात येईल.